नमस्कार, मी करण सिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 20 तारखेला न्यूयॉर्क मधील न्यू जर्सी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध स्पेन या दोन देशांमध्ये अंतिम सामना होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाला यावेळी स्पेनचे तगडे आव्हान असणार आहे. गतविजेत्या अर्जेंटिनाची अंतिम फेरी धडक. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सी स्टेडियमवर. अंतिम सामन्यासाठी न्यूयॉर्कमध्ये फुटबॉल प्रेमींचा उत्साहाशी गेला. फिफा वर्ल्ड कप 2026च्या रोमांचक सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा 2-1 ने पराभव करत गतविजेत्या अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेन विरुद्ध न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर होणार आहे. अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांमध्ये होणारा फायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार रविवारी 19 जुलैला रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सोमवारी 20 जुलैला मध्यरात्री 12:30 वाजता फुटबॉल प्रेमींना पाहता येणार आहे. जून महिन्यापासून 48 संघांसह सुरू झालेल्या सर्वात मोठ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेन आणि अर्जेंटिना पोहोचले. स्पेन 10 वर्षांनंतर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे, तर अर्जेंटिनासाठी ही त्यांची सलग दुसरी उपस्थिती असेल. अर्जेंटिनाने 2022च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भाग घेत तो जिंकून चॅम्पियन पद पटकावले होते. स्पेनने उपांत्य फेरीत फ्रान्सला हरवून 16 वर्षांनंतर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलाय. स्पेनने त्यांचा शेवटचा फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 2010 मध्ये खेळला होता आणि जिंकला होता. अर्जेंटिनाने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पेनसाठी लॅमिन यामाल हा त्यांचा स्टार खेळाडू आहे, तर अर्जेंटिनासाठी मेसी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही गतविजेत्या फुटबॉल संघांना आता आपापली ताकद दाखवावी लागणार आहे. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात 1930 मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण 8 देशांनी हा मानाचा चषक जिंकलाय. सर्वात जास्त वेळा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम ब्राझील या देशाच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 5 वेळा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलाय. मानाचा चषक जिंकणारे 8 देश. ब्राझील एकूण जेतेपद 5, विजयी वर्ष 1958, 1962, 1970, 1994, 2002. दुसरा देश आहे जर्मनी, एकूण जेतेपद 4, विजयी वर्ष आहेत 1954, 1974, 1990, 2014. तिसरा देश आहे इटली, एकूण विजेतेपद झाले 4 वेळा, विजयी वर्ष आहेत 1934, 1938, 1982, 2006. चौथा देश आहे अर्जेंटिना, एकूण जेतेपद आहे 3 वेळा, विजयी वर्ष आहेत 1978, 1986, 2022. पाचवा देश आहे फ्रान्स, एकूण जेतेपद आहे 2 वेळा, विजयी वर्ष आहेत 1998, 2018. पुढचा देश आहे उरुग्वे, एकूण जेतेपद आहे 2 वेळा, विजयी वर्ष आहेत 1930, 1950. सातवा देश आहे इंग्लंड, एकूण जेतेपद आहे 1 वेळा, विजयी वर्ष आहे 1966. आठवा देश आहे स्पेन, एकूण जेतेपद आहेत 1 वेळा, विजयी वर्ष आहे 2010. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची वैशिष्ट्य. उरुग्वे हा 1930 मधील पहिला फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणारा देश. जर्मनीने आपले पहिले 3 फिफा फुटबॉल वर्ल्ड कप पश्चिम जर्मनी म्हणून जिंकले. 2026 फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत 2 गतविजेत्यांना आणखीन एक सुवर्ण संधी. विद्यमान विश्वविजेता अर्जेंटिना संघ ब्राझील नंतर सलग दुसऱ्यांदा विश्वचषक राखणारा पहिला पुरुष संघ बनण्याच्या ऐतिहासिक उंबरठ्यावर उभा आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली या संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. मेस्सीचा दांडगा अनुभव आणि महत्वाच्या क्षणी खेळ उंचावण्याच्या संघातील अनुभवी खेळाडूंची क्षमता ही अर्जेंटिना संघाची ताकद आहे. युरो कपचे राजे असलेल्या स्पॅनिश संघाचे संपूर्ण स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने शैलीने धुमाकूळ घातलाय. उपांत्य फेरीत बलाढ्य फ्रान्सचा पराभव करत त्यांनी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. स्पेन 2010च्या ऐतिहासिक जेतेपदानंतर आपले दुसरे विश्व जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे. सामन्यात मध्यफळीवर ताबा राखण्याची संघाची जुनी शैली आणि युवा खेळाडूंचा भन्नाट वेग ही स्पेनच्या संघाची ताकद आहे. फुटबॉल विश्वातील सार्वकालिक महान खेळाडू लिओनेल मेसी आणि स्पेनचा अवघ्या 18 वर्षांचा उगवता तारा लॉमिल यमाल यांच्यातील थेट सामना हे अंतिम सामन्यात सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. अंतिम सामन्यासाठी जगभरातून लाखो चाहते न्यूयॉर्क
न्यू जर्सी परिसरात दाखल होणार असल्याने स्थानिक प्रशासनाने विशेष वाहतूक आराखडा तयार केलाय. सामन्याच्या 1.5 तास आधी भव्य सांगता सोहळ्याला सुरुवात होणार आहे. जगप्रसिद्ध पॉपस्टार पोस्ट मलोनचा खास परफॉर्मन्स सादर केला जाणार आहे. अंतिम सामन्यासाठी जगभरातून चाहत्यांची गर्दी अपेक्षित असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अंतिम सामन्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.